आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन वार्षिक निविदा प्रक्रियेत विरोधी गटाकडून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांविषयी माहिती देताना शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून विकास रोखला जातोय असे नगराध्यक्षा कलावती माळी यांनी सांगितले की सन 2026-27 साठीच्या वार्षिक निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभा 2 वेळा किरकोळ कारणांनी स्थगित करण्यात आल्या। विरोधी गटाने अजेंडा स्पष्ट न दिल्याचं कारण दाखवले, परंतु प्रत्यक्षात मागील अजेंड्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या। वार्षिक निविदांमध्ये खालील प्रमुख कामाचा समावेश आहे। गरजेनुसार गटारींवर आणि अत्यावश्यक ठिकाणी ढापे बसवणे, आरोग्य आणि स्वच्छता विभागांतर्गत जंतुनाशके फवारणे, LED पथदिवे बसवणे, मुरुम पुरवठा करणे, जलशुद्धीकरणासाठी मनुष्यबळ पुरवले, खुल्या जागा तसेच नाले सफाई करणे, जलशुद्धीकरणासाठी TCL, तुरटी, क्लोरीन वापरणे, पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती, मोटार काढणे आणि बसवणे, गरजेनुसार बांधकाम, गवंडी काम करणे, गटारींचे चोकअप काढणे आणि पाईप टाकणे। नगराध्यक्षा कलावती माळी म्हणाल्या, जलशुद्धीकरणाच्या कामात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे। या कामासाठी 4 कर्मचारी नियुक्त आहेत, परंतु त्यांचे 5 महिन्यांचे पगार अद्याप थकले आहेत। शहरातील गटारी दुरुस्ती, नाले सफाई, पाणी पुरवठा दुरुस्ती, पथदिवे बसवणे आणि अन्य आवश्यक कामांमध्ये विलंब होत असून काही कामांसाठी JCB, पोकलँड सारख्या मशिनरींची गरज आहे। तथापि वार्षिक निविदा मंजुरीत अडथळ्यामुळे कामे वेळेत होऊ शकत नाही। नगराध्यक्षा आणि 6 नगरसेवकांच्या उपस्थितीत या समस्यांचे सविस्तर विवेचन झाले, तरी विरोधी गटाचे 11 सदस्य बहुमत असल्यामुळे स्थायी समितीच्या 5 सदस्यांवर त्यांचा प्रभाव आहे। कलावती माळी यांनी सांगितले की लोकांच्या दैनिक गरजा भागवण्यासाठी या कामाची तत्परता अत्यंत महत्त्वाची आहे। कोण अडथळा निर्माण करत आहे हे नीट पाहणे गरजेचे आहे। प्रशासनाला आता निविदा मंजुरीसाठी आवश्यक पावले घेणे अत्यावश्यक मानले आहे, नाहीतर पावसाळ्यापूर्व महत्त्वाची कामे उशिरा होतील, ज्याचा थेट परिणाम नागरिकांवर होऊ शकतो। यावेळी नगरसेवक प्रतिनिधी आणि गांधीगिरी फेम अरुण देसले यांनी देखील बहुमत असलेल्या भाजपच्या विरोधी नगरसेवकावर घणाघात केला। सदर पत्रकार परिषदेत नगरसेविका सुनीता अरुण देसले, कमलताई रवींद्र पाटोळे, पुष्पाताई गोपाळराव पाटील, रजुताई सुभाष माळी, नगरसेवक अर्जुन रामसिंग भिल्ल, प्राध्यापक दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी तसेच सागर माळी, मनीष माळी आदी उपस्थित होते। शहरातील सर्व बंधू भगिनी यांना मी कलावती सुखलाल माळी, लोकनियुक्त नगराध्यक्ष शिंदखेडातर्फे सप्रेम नमस्कार। डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आपण मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले। उपाध्यक्ष, विविध समिती सभापती आणि स्वीकृत नगरसेवक निवड यानंतर प्रत्यक्षपणे 10 फेब्रुवारी रोजी पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली। गेल्या 4 महिन्यात 2 सर्वसाधारण सभा, 2 विशेष सभा आणि 2 स्थगित झालेल्या स्थायी समितीच्या सभा यांचा समावेश आहे। या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून कोणती कामे करता आली नाहीत, ती कामे का करता आली नाहीत याचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडणे माझे कर्तव्य आहे। समोरच्या गटाने स्थायी समितीची सभा 2 वेळा किरकोळ कारणांनी स्थगित केली। अजेंडा स्पष्ट लिहिला नाही असे कारण दाखवले। वास्तविक यापूर्वीचा अजेंडानुसारच 2 वेळा अजेंडा काढण्यात आले होते। स्थायी समिती पुढे 2026-27 या वर्षासाठी वार्षिक निविदा मंजूर करणे, खरे तर हा विषय दरवर्षी येणारा नियमित विषय आहे। यामध्ये खालील प्रमुख निविदांचा समावेश आहे। 1. गरजेनुसार गटारी कर आणि अत्यावश्यक ठिकाणी ढाबे बसविणे। 2. आरोग्य व स्वच्छता विभागात अंतर्गत जंतुनाशके फवारणे। 3. LED पथदिवे बसवणे। 4. मुरुम पुरवठा करणे। 5. जलशुद्धीकरण कामासाठी मनुष्यबळ पुरवणे। 6. खुल्या जागेत तसेच नाले सफाई करणे। 7. जलशुद्धीकरणासाठी TCL, तुरटी, क्लोरीन वापरणे। 8. पाणी पुरवठा पाईपलाईन लिकेज दुरुस्ती, मोटार काढणे आणि दुरुस्त करून बसवणे। 9. गरजेनुसार बांधकाम, गवंडी काम करणे। 10. गटारीचे चोकअप काढणे, गरजेनुसार पाईप टाकणे याशिवाय दुसरेही विषय आहेत। यापैकी जलशुद्धीकरणामध्ये गाळ साठल्याने त्याची दुरुस्ती
पावसाळ्यापूर्वी करणे अत्यावश्यक आहे. त्या ठिकाणी पूर्वीपासूनच 4 कर्मचारी आहेत. त्यांचे 5 महिन्यांचे पगार थकीत झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारीचे लिकेज काढणे, पाईपलाईन दुरुस्ती, साफसफाई, पावसाळ्यात पाणी शुद्धीकरण करणे, नादुरुस्त पाण्याच्या मोटारी दुरुस्त करून बसवणे, पथदिवा दुरुस्त करून बसवणे, नालेसफाई करणे या आवश्यक गोष्टी आहेत. यापैकी काही कामांना JCB, पोकलँड अशा मशिनरीची गरज भासते. मात्र आर्थिक निविदाची प्रक्रिया स्थायी समितीने स्थगित केल्यानंतर ही कामे करणे अवघड बनले आहे. तथापि समोरच्या गटांनी सभासद होऊ देण्याचा संकल्प केला असून त्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे. एखादे काम नगराध्यक्ष आणि गटाने सुचवले आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांना देखील दबावात ठेवण्याचे तंत्र समोरच्या गटांकडून वापरले जात आहे. आपल्या शहरातील सर्व बंधू भगिनी अध्यक्ष आणि 6 नगरसेवक अशी संख्या आहे, तर समोरच्या गटाकडे 11 सदस्य आहेत. बहुमत त्यांच्याकडे असल्याने स्थायी समितीमध्ये तेच 5 सदस्य आहेत. लोकांच्या दैनंदिन कामासाठी आतापर्यंत जी कामे झाली त्याची बिले थकली आहेत. परिणामी यापुढे निविदा मंजूर झाल्याशिवाय कामे करणे शक्य नाही. समोरच्या गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी आजपर्यंत नगराध्यक्ष आणि प्रशासक यांची आर्थिक कोंडी करून कामे रोखण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व बाबी आपल्यासमोर याव्यात आणि आपण योग्य आयोगाचा नीट विचार करावा. आपण आजही नगराध्यक्ष म्हणून माझ्या आणि आमच्या गटाच्या पाठीशी ठामपणे उभे आहात, यासाठी धन्यवाद. येत्या काळात मूलभूत गरजा सोडवण्यासाठी नेमकी कोण अडथळा करीत आहे याचा आपण नीट विचार करावा. धन्यवाद. नमस्कार. प्रशासन काळातच संपलेली होती, तरी त्याला प्रशासनाने मुदतवाढ देऊन आजपर्यंत काम चालू होतं. आता त्यांनी मला या माहितीप्रमाणे 2 ते 3 दिवसापासून काम बंद केलं आहे आणि येत्या 2-1 दिवसात शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा संकलन करणे ही फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. पावसाळा तोंडावर असताना माननीय नगराध्यक्षताई यांनी आणि आमच्या गटाने नाले सफाई, गटारी सफाई, त्याच्यावर धापे टाकणे अशा प्रकारचे पाण्याच्या शहरातून निचरा व्हावा यासाठी काही कामं हातात घेतली होती. पण त्याला संबंधित विरोधी गटाने त्यांच्याकडे 5वी बहुमत 11 लोकांचे असल्याकारणाने त्यांनी आरजेफाटे करून ते काम आणि याचे बिल कोण काढेल त्या संदर्भात काम बंद करण्याचं महापाप या शहराच्या नागरिकांना चांगल्या प्रकारचे सोयीसुविधा आणि नागरिकांची सोय व्हावी, हे काय आमच्या एकट्याचे घरचे काम नाही किंवा आमच्याच फक्त प्रभागातले काम नाही. आजही आमचे सन्मित्र, आमचे मोठे बंधू दीपकदादा देसले हेही आज CO साहेबांच्या कॅबिनला आलेले होते की त्यांच्या वार्डातही धापे न होते आज, त्यासाठी त्यांचे बोलणं चालू होतं. पण प्रत्येक आता पावसाचा अंदाज येत नाही, पुढे डबका साठला की गटार आहे, त्याच्यात काही अपघात होऊ शकतो. नागरिकांच्या जीवाशी आपण खेळ का म्हणून करावा असं मी विरोधकांनाही मागणी करतो की त्यांनी शहराच्या नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा आणि चांगल्या कामासाठी हे काही म्हणजे गार्डन असेल किंवा ओपन प्लेस असेल, गटारी असतील, रस्ते असतील, कुठं मुरुमची गरज असेल, कुठं खड्डे पडले असतील, गटारी साफसफाई, नाला साफसफाई, पाण्याच्या चांगल्या प्रकारे निचरा व्हावा यासाठी आणि पाणी पुरवठ्यावर जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांच्या पगार व्हावा. लाईटवर काही स्ट्रीट लाईटवर काही रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांचेही पगार थकला आहे, तोही नीट व्हावा. एक किरकोळ विषय आहेत आणि लोकांच्या दैनंदिन गरजेशी निगडीत विषय आहेत. तो मोठा विषय असेल त्या ठीक आहे, त्याच्यावर काही करू नका, पण बरेच तुमचे बिलं काढून घेतलेले आहेत आणि काही कामं अपूर्ण आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता स्ट्रीट लाईटचे विषय आहेत किंवा सोलर लाईटचे विषय आहेत त्यांचे सगळे बिलं काढून घेतले, पण त्याची देखभाल दुरुस्ती आजपर्यंत होत नाही. कोणत्या ठिकाणी कोणतं काम दिलं आहे, कोणतं बिल काढलं गेलं आहे, ते कामं अपूर्ण अवस्थेत आहेत. आताही बिगे दिसले नगरमध्ये ज्या तिथे 20 फूटचे तुम्ही गटारे जोडलेले नाही आहेत, अपूर्ण काम सोडलेत, काही रस्ते अपूर्ण आहेत. त्याच्यावर लक्ष न देता लोकांच्या दैनंदिन गरजेशी निगडीत जे प्रश्न आहेत आम्ही जे हाताशी त्यांना प्राधान्यक्रम देतोय आपण, तर त्यांना विनाकारण अडथळा निर्माण करावा. पण मागचं काय आहे, पहिली फेज आपली तर फेल आहे पाणी पुरवठ्याची. आता नगरपंचायतीसमोर जे 10 फूट खाली खड्डा खोदून आपली पाईपलाईन खाली व्हायला पाहिजे, ते आता तुम्ही पाहणी करू शकता. प्रतिष्ठित काम चालू आहे, अर्धा ते 1 फुटावरच पाईपलाईन टाकली जाते. इथं तुम्ही लक्ष न देता विनाकारण लोकांच्या दैनंदिन गरजेशी निगडीत प्रश्नांवर अडथळा निर्माण करून तुम्ही आमची नाही होय, आम्हाला बदनाम करायचा हा प्रयत्न आहे.
पण हा दैनंदिन सामान्य शिंदखेडेकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नावर तुम्ही आक्षेप ठेवतात. यात आमच्या गटाचे कुठं काही चुकलं असेल तुम्ही जनतेकडून प्रश्न विचारतो जनतेला की आमचं काय चुकलं आहे. जनतेने याचे न्याय करावा आणि योग्य ते निर्णय जनता दरबार तर घेईलच. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.